नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी या वर्गातील आरोग्य व रोग या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. पण एक मिनिट, वही पेन घेतलाय ना सोबत? नसेल तर अगोदर वही पेन घ्या, म्हणजे काय होईल, तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे लिहून घेता येतील आणि त्यांचा पुढे अभ्यास करता येईल. चला चालू करूया. आरोग्य व रोग हा घटक बघण्यासाठी अभ्यासण्यासाठी आपल्याला इथे सुरुवातीला काही प्रश्न विचारलेत बघा. काय प्रश्न आहे आपला पहिला? आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का? घेतली आहे का? माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांचंच उत्तर होय असं असेल, कारण वर्षभरात सर्वसाधारणपणे एखाद दुसऱ्या वेळा आपण आजारी पडतोच आणि मग शाळेतनं सुट्टी घेतो. मग आता आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं? कधी सर्दी असेल, कधी खोकला असेल, कधी ताप असेल, कधी त्वचेवर पुरळ येणं असतील, असे अनेक विविध लक्षणं आपण सांगू शकतो. आता आजारी पडल्यानंतर बघा म्हणजे ताप आली, कधी कधी डॉक्टरांकडे न जाता सुद्धा ताप कमी होते, पण कधी कधी मात्र डॉक्टरांकडे जावंच लागतं. असं का होतं बरं? माहिती आहे कारण? आठवा बरं. व्हेरी गुड. रोगप्रतिकारक क्षमता हे त्याचं उत्तर आहे. आता रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे नक्की काय? बघा, प्रत्येक मानवी शरीरामध्ये इनबिल्ट अशी क्षमता असते की ज्यामुळे मानवी शरीर रोगजंतूंना किंवा रोगाला प्रतिकार करू शकतं, प्रतिकार करण्यासाठी कार्यक्षम असतं. ही मानवी शरीराची रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता किंवा रोगजंतूंना प्रतिकार करण्याची जी क्षमता आहे त्याला आपण रोगप्रतिकारक क्षमता असं म्हणतो. मग बघा, तर समजा ताप आली आहे, ताप आली, 1 दिवस 2 दिवस आपण वाट बघतोच. आपली प्रतिकारक क्षमतेच्या प्रमाणात जर रोगाचं प्रमाण म्हणजेच रोगजंतूंचं प्रमाण किंवा लागण कमी प्रमाणात असेल तर काय होईल? पटकन तो आजार आपोआप बरा होईल. म्हणजे बघा, ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल, ही जी काही लहान मोठे काय म्हणू आपण आजार आहेत किंवा रोग आहेत ते चटकन दुरुस्त होतात. त्यासाठी आपल्याला फारसं डॉक्टरांकडे जाणं आवश्यकच आहे अशातला भाग नाही आहे. पण कधी कधी काय होतं, समजा ताप असेल, 3-4 दिवसांपेक्षाही जास्त असेल किंवा सर्दी असेल, 4-5 दिवसात सर्वसाधारणपणे आपोआप बरी होते. पण त्याहीपेक्षा जास्त काळ ती टिकत असेल, खोकला असेल, जास्त काळ टिकतोय, मग अशावेळी मात्र आपल्याला डॉक्टरांकडे जाणं भाग आहे, औषधोपचार घेणं भाग आहे. कारण काय, हे का होतं? ज्या वेळेला मानवी प्रतिकारक क्षमता रोगाशी लढायला कमी पडते त्यावेळेला ह्या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होते, मग तो रोग कुठलाही असेल. म्हणून मग अशा वेळी आपल्याला डॉक्टरांकडे जाणं आणि योग्य औषधोपचार घेणं महत्त्वाचं ठरतं. मग हे सगळं आपण का करतो? अर्थात आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून, बरोबर आहे? आता आरोग्य म्हणजे नक्की काय? बघा बरं, रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. बघा, आता काय काय घटक सांगितले तिथे? फक्त रोग नसणं म्हणजे आरोग्यदायी माणूस आहे असे नाही, तर शारीरिक आणि मानसिकरित्या सुद्धा सुदृढ असणं आवश्यक आहे. तर शारीरिकरित्या म्हणजे काय बरं? आपण आत्ताच पाहिलं की ताप असेल, खोकला असेल, सर्दी असेल, त्वचेवर पुरळ येणं असेल, ही सगळी शारीरिक लक्षणं आहेत. पण बघा, कधी कधी उगीच आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटली किंवा ताणतणाव आपल्याला जास्त आहे असं वाटतंय, अशा वेळेला काय होतं? डोकं दुखणं, उगीच ताप येणं किंवा अस्वस्थ वाटणं, असं बऱ्याच वेळा होतं. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण मोजपट्टीवर मोजू शकतो का? नाही मोजू शकत. किंवा एखादी दुर्घटना आपल्या आजूबाजूला झाली तर काय होतं? आपल्याला त्या घटनेने तेवढा पुरता शॉक बसतो, बरोबर आहे? त्या घटनेचं आपल्याला वाईट वाटतं आणि उगीच अस्वस्थता वाटू लागते. ही झाली तात्पुरती अस्वस्थता. पण काही वेळा पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडतं असं सुद्धा होतं, बरोबर आहे? म्हणजेच जर एखादी व्यक्ती पूर्णपणे शारीरिक सक्षम असेल पण मानसिक संतुलन जर त्या व्यक्तीचं स्थिर नसेल तर ती व्यक्ती आरोग्यपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो का? अजिबात नाही. किंवा त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन अगदी सुदृढ आहे पण शारीरिकरित्या काही व्यंग किंवा काही
कमतरता, काही दोष आहेत, ती व्यक्तीसुद्धा काय आहे, पूर्णपणे आरोग्यपूर्ण आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असणं हे आरोग्याचं लक्षण आहे. आता जर एखादा व्यक्ती आरोग्यपूर्ण नसेल, बरोबर आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आरोग्य जर योग्य नाही असं आपण म्हणतोय, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ त्या व्यक्तीला रोगाची लागण झालेली आहे. भले ते शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, शरीरशास्त्रीय असेल किंवा मानसशास्त्रीय असेल, बरोबर आहे. बघा आता, शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. तर शरीरक्रियात्मक म्हणजे काय बरं? शरीराशी संबंधित असणाऱ्या गोष्टी, बरोबर आहे. मग ताप असेल, सर्दी असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं शरीरक्रियात्मक याचा अर्थ सजीव म्हणून आपण ज्या जीवांना ओळखतो त्यांची जी काही लक्षणं आहेत, त्यामध्ये पचन असेल, श्वसन असेल, रक्ताभिसरण असेल, या अशा ज्या जीवनात्मक क्रिया आहेत, या क्रियांमध्ये जर बिघाड होत असेल, मग तो विकारांच्या माध्यमातून असेल किंवा विविध रसायनांच्या माध्यमातून असेल, जे काही असेल, हे सगळे घटक शरीरक्रियात्मक बाबींमध्ये आले. आणि मानसशास्त्रीय म्हणजे काय? मानवी मन, मानवी वर्तन या गोष्टीशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांना आपण मानसशास्त्रीयरित्या या घटकामध्ये घेतो. ठीक आहे, लक्षात आलं मग आता? शरीरक्रियात्मक आणि मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. आता बघा, आपला पुढचा जो मुद्दा आहे तो आहे रोगांचे प्रकार. तर रोगांचे प्रकार बघत असताना आपण केवळ आणि केवळ शरीरक्रियात्मक रोगांविषयी इथे आपण अभ्यासणार आहोत. त्या रोगांचे प्रकार सुद्धा पुन्हा विविध आधारावर वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे, आता इथे बघा, तुमच्यासमोर एक तक्ता आहे. या तक्त्यामध्ये रोगांचे दोन वेगवेगळ्या कारणांवरनं दोन वेगळे वर्गीकरण आपल्याला दाखवलेत. रोगांचं आपण त्यांच्या कालावधीनुसार, म्हणजे कोणता रोग किती कालावधीपर्यंत टिकतो किंवा चालतो, या अनुषंगाने जर आपण त्यांचं वर्गीकरण केलं तर त्याचे दोन वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आहे दीर्घकालीन रोग. दीर्घकालीन म्हणजे काय? नावातच आहे ना, दीर्घकालीन. जे खूप दीर्घ चालणारे रोग आहेत, म्हणजे क्षय असेल किंवा कॅन्सर, कर्करोग ज्याला आपण म्हणतो, या रोगांची लागण झाल्यानंतर हे रोग बराच कालावधी घेतात, खूप काळ चालतात, म्हणून हे दीर्घकालीन रोग झाले. आणि दुसरा प्रकार आहे तीव्र रोग. तीव्र रोग म्हणजे ज्या रोगांची चटकन लागण होते, लगेच चटकन लक्षणं दिसतात आणि लगेच चटकन ती बरीही होतात, अशा रोगांना आपण तीव्र रोग असं म्हणतो. म्हणजे रोगांचे कालावधीनुसार दोन गट, दोन वर्ग आपण पाहिले, दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग. ठीक आहे, लक्षात आलं आहे? आता पुढचं दुसरं वर्गीकरण आपण बघूया. हे वर्गीकरण तो रोग कोणत्या कारणामुळे झालेला आहे यावर आधारित आहे, बरोबर आहे. म्हणजे रोगांचं वर्गीकरण आपण कशानुसार बघणार आहोत, कोणत्या क्रायटेरियावर बघणार आहोत, तर त्या रोगासाठी कारणीभूत घटक कुठला आहे यावर आधारित आपण हे वर्गीकरण बघतोय. आता यामध्ये जे वर्गीकरण आपण बघतोय त्यामध्ये बघा, पहिला घटक आहे अनुवंशिक रोग आणि दुसरा आहे उपार्जित रोग. अनुवंशिक म्हणजे काय किंवा अनुवंश म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की काही लक्षणं ही पिढीजात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केली जातात. त्याच पद्धतीनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काही रोगसुद्धा संक्रमित केले जातात. अशा प्रकारचे जे रोग आहेत त्यांना आपण अनुवंशिक रोग असं म्हणतो. म्हणजे बघा, कधी डॉक्टरांकडे तुम्ही कोणाच्या तोंडून ऐकलं असेल की हां, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या घरात कोणाला अगोदर हा आजार होता का, याचा अर्थ तो अनुवंशिक रोग आहे. याचं उदाहरण आहे डाऊन संलक्षण, त्यानंतर थॅलेसेमिया असं आपण सांगू शकतो, किंवा सिकल सेल ॲनिमिया. ही सगळी काय आहेत? अनुवंशिक रोगाची उदाहरणं आहेत. लक्षात आलं? अनुवंशिक रोग म्हणजे काय? मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेली जी रोगांची लक्षणं आहेत, जे रोग आहेत, त्यांना आपण अनुवंशिक रोग असं म्हणतो. मग आता उपार्जित रोग म्हणजे काय? कशाला म्हणायचं उपार्जित रोग? जे रोग आपण
अर्जित केलेले आहेत. अर्जित केलेले आहेत म्हणजे आपण काही कोणाला जाऊन मला रोग द्या असं म्हणत नाही, पण दुसऱ्या कुणाकडनं तरी कशामुळे तरी त्या रोगाची आपल्याला लागण झालेली आहे, असे रोग म्हणजे उपार्जित रोग. आता हे उपार्जित रोग सुद्धा दोन प्रकारचे, एक संसर्गजन्य आणि दुसरा असंसर्गजन्य रोग. संसर्गजन्य म्हणजे काय बरं मग? असे रोग ज्या रोगांचं संक्रमण होत आहे, संसर्ग होतोय, एकाकडून दुसऱ्याला ते दिले जातात, ते रोग म्हणजे संसर्गजन्य. उदाहरण आपण बघू शकतो, सर्दी, फ्लू, डेंग्यू इत्यादी. मग असंसर्गजन्य रोग म्हणजे काय? जे आपल्याला अनुवंशाने आलेले नाहीत, परंतु आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी म्हणा, किंवा कष्ट करण्याची किंवा न करण्याची प्रवृत्ती, किंवा इतर आपण जे काही गोष्टी खातो पितो त्यातनं, त्या माध्यमातनं होणारे जे काही विकार आहेत ते असंसर्गजन्य रोग. मग त्यामध्ये आपण मधुमेह, हृदयविकार यांची उदाहरणं सांगू शकतो. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारे काही गोष्टी आपल्याला होतात, पण इतर कोणाचा संसर्ग आपल्याला होत नाही. बरोबर आहे, त्या रोगांना आपण काय म्हणतो? असंसर्गजन्य रोग. अशा पद्धतीने आपण काय पाहिले? आता रोगांचे प्रकार पाहिलेत, वेगवेगळ्या क्रायटेरियावर, वेगवेगळ्या मूलभूत घटकांवर आधारित जे वर्गीकरण आहे ते आपण पाहिले. आता बघा, याच संबंधित आपल्याला काय केलेत? काही प्रश्न विचारलेत. खाली दिलेल्या रोगांचा प्रसार कोणत्या माध्यमांद्वारे होतो? तर माध्यम म्हणजे काय बरं, सांगता येईल? व्हेरी गुड. बघा, रोगजंतू ज्या घटकामार्फत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत त्या घटकांना आपण त्या रोगाच्या प्रसाराचं माध्यम असं म्हणतो. ठीक आहे. मग आता कावीळ कशामुळे होतो बरं, माहिती आहे? पाणी, दूषित पाण्यामुळे कावीळ होतो. मलेरिया कशामुळे होतो? मलेरिया, डेंग्यू डासांच्या माध्यमातून होतो. खरूज असेल, त्यानंतर नायटा असेल, त्वचेचे विकार आहेत, त्वचेसंबंधी विकार आहेत, प्रत्यक्ष त्वचाचा संपर्क जर आला तरच हे रोग संक्रमित होतात. त्यानंतर क्षय असेल, काय कारण आहे बरं क्षय या रोगाचं? हवेच्या माध्यमातून, दूषित हवेच्या माध्यमातून पसरणारा हा रोग आहे. त्यानंतर अतिसार, अतिसार हा सुद्धा दूषित अन्न, दूषित पाणी किंवा इतर माध्यमातून देखील याची लागण होऊ शकते. आता आपला पुढचा प्रश्न काय बरं, रोगजंतू म्हणजे काय? कशाला म्हणतो आपण रोगजंतू? असे सूक्ष्मजीव जे त्या रोगासाठी प्रत्यक्ष कारणीभूत ठरतात ते घटक. बरोबर आहे, रोगासाठी प्रत्यक्ष कारणीभूत ठरणारे सूक्ष्मजीव म्हणजे रोगजंतू होय. मग आता संसर्गजन्य रोग म्हणजे काय? आत्ताच आपण याचं उत्तर पाहिलं की दूषित हवा असेल, दूषित पाणी असेल किंवा इतर अन्य काही घटक असतील ज्याद्वारे संक्रमण होतं, हे रोग पसरतात, त्यांना आपण संसर्गजन्य रोग असं म्हणतो. बघा, आता इथे रोग प्रसाराचं एक माध्यम आपण दाखवलंय. एक माणूस आपल्याला तिथे खोकताना दिसतोय. आता खोकणं असेल किंवा थुंकणं असेल किंवा आणखी शिंक येणं असेल, या सगळ्या माध्यमातून होतं काय? आपल्या तोंडामार्फत, नाकामार्फत शरीरातील हवा आणि पाणी, काही प्रमाणात पाणी देखील बाहेर टाकलं जातं. मग होतं काय तिथं बघा, इथे लाल रंगाचे आपल्याला जे दिसतात ते काय आहेत? शरीराच्या मार्फत बाहेर पडणारे घटक आहेत. आता बघा, या क्षेत्रात लहान दवबिंदू केंद्रकात बाष्पीभवन होते. म्हणजे काय? थुंकी म्हणा किंवा श्वसनावाटे बाहेर पडणारी हवा असेल, या सगळ्या घटकांचं अगदी लहान बिंदू स्वरूप घटकांमध्ये रूपांतर होतं, दवबिंदू केंद्रकात रूपांतर होतं आणि ते घट हवेमध्ये काही कालावधीसाठी राहतात, वाहून नेली जातात. ठीक आहे. मग हवेमध्ये हे दवबिंदू केंद्रक काय होतात? काही मिनिट ते काही तास राहतात आणि वाहून देखील नेली जातात. आणि समजा इन केस ते जमिनीवर जरी पडले तरी काय होतं? मोठे दवबिंदू जमिनीवर काही सेकंदात स्थिर होतात. बरोबर आहे. मग आता या माध्यमातून प्रसार कसा होतो बघा. आता ही जी हवा आहे,
ही म्हणजे कुठली? दूषित झालेली जी हवा आहे ती हवा श्वसनाच्या माध्यमातून किंवा तोंडाच्या माध्यमातून जर एखाद्या रोग नसणाऱ्या म्हणजे आरोग्यदायी माणसाच्या शरीरात जर गेली तर काय होईल? ऑब्व्हियसली त्या सुदृढ माणसाला या रोगाची लागण होण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणजेच थुंकीद्वारे, खोकल्याद्वारे, श्वसनावाटे देखील असे आजार पसरू शकतात. चला आता आपण काय करूया? काही संसर्गजन्य रोगांबद्दल माहिती बघूया. संसर्गजन्य रोग म्हणजे काय आठवतंय ना? दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक म्हणजे माध्यम, कीटक, प्राणी हे असू शकतात माध्यम. याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय. तर पहिला आपण जो रोग इथे बघू शकतोय, बोलत बोलत सोबत तुम्ही इथे चित्रामध्ये सुद्धा बघू शकता. रोगाचं नाव आहे क्षय, ज्याला आपण ट्युबरक्युलोसिस असं म्हणतो. कारक घटक म्हणजे जीवजंतू किंवा रोगजंतू कुठला आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली असं त्या कारक जीवाणूचं नाव आहे. संक्रमणाचं माध्यम काय बघूया आपण? रोग्याची थुंकी असेल, त्यानंतर सानिध्यात दीर्घकाळ राहणे असेल किंवा रोगीच्या वस्तू वापरणे म्हणजे रोग्याने वापरलेल्या ज्या काही वस्तू आहेत, कपडे असतील, भांडी असतील, अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तू जरी आपण वापरल्या तरी त्या माध्यमातून रोगाचं संक्रमण होऊ शकतं. मग आता या रोगाची लक्षणं काय आहेत बघूया. दीर्घ मुदतीचा खोकला. दीर्घ मुदतीचा म्हणजे खूप जास्त कालावधीसाठी टिकणारा किंवा चालणारा खोकला. त्यानंतर थुंकीतून रक्त पडणं, वजन कमी होणं. ऑब्व्हियसली वजन या क्षयरोगामध्ये कमी कालावधीमध्ये बरंचसं पटकन वजन कमी झालेलं आपल्याला जाणवतं. आणि श्वासोच्छवास प्रक्रियेत होणारा त्रास, ही सगळी काय आहेत? क्षयरोगाची लक्षणं आहेत. आता यावर उपाय आणि उपचार काय करू शकतो आपण? ऑब्व्हियसली कुठल्याही रोगाला रोग होऊ नये म्हणून अगोदरच आपण काय करू शकतो? वॅक्सिन घेऊ शकतो, ज्याला आपण लसीकरण असं म्हणतो. बरोबर आहे? लसीकरण हे काय आहे? बेस्ट ऑप्शन आहे कुठलाही रोग होऊ नये म्हणून. पण जर आजार झालास तर त्यासाठी उपाय आणि उपचार करणं अतिशय आवश्यक आहे. आता क्षयरोगासाठी BCGची लस आपल्याकडे उपलब्ध आहे, ती आपण घेऊ शकतो दवाखान्यातनं. त्यानंतर जर लागण झालेली असेल तर मात्र आपल्याला काय करता येईल बघा. क्षयरोगी जे आहेत त्यांना इतरांपासून वेगळं ठेवणं, त्यानंतर क्षयरोगी जे स्वतः आहेत त्यांनी नियमित औषध घेणं आणि डिरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट हा त्याच्यावर उपचार आहे, जो नियमितपणे आणि पूर्ण कालावधीसाठी घेणं आवश्यक आहे. तरच क्षय हा रोग बरा होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता बघूया कावीळ, हेपेटायटिस ज्याला आपण म्हणतो. आता हा 5 वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू याची लागण असू शकते. म्हणजे 5 वेगवेगळे आपल्याला तिथे कारक कारणीभूत आहेत. हेपेटायटिस A, हेपेटायटिस B, हेपेटायटिस C, हेपेटायटिस D आणि हेपेटायटिस E असे 5 वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू कारणीभूत यासाठी असू शकतात. मग हे जे कारक आहेत ते कुठल्या घटकांच्या माध्यमातून संक्रमण करतात? अर्थातच दूषित पाणी किंवा रुग्णासाठी वापरलेल्या ज्या काही सुया आहेत आणि रक्तपराधन. रक्तपराधन म्हणजे ज्याला आपण ब्लड ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो. एका व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला देणं ही प्रक्रिया. जर कावीळ झालं असेल तर आपण काय काय लक्षणं बघू शकतो? भूक कमी लागणं, त्यानंतर लघवीचा रंग अतिशय गर्द पिवळी लघवी होते, थकवा जाणवतो, मळमळ, उलटी ही लक्षणं आपण बघू शकतो. आणि विष्ठेचा रंग राखाडी होतो हे आपल्याला लक्षात येतं. ही सगळी काय आहेत? म्हणजे ही जर सगळी लक्षणं दिसत असतील तर आपण तिथे सांगू शकतो की ही कावीळ या रोगाची लक्षणं आहेत. आता यावर उपाय काय करणार आपण? बघा, पाणी माध्यम काय आहे याचं? पाणी. म्हणून पाणी गाळून आणि उकळून स्वच्छ करून प्यायचं. स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत. तसंच वैयक्तिक स्वच्छतेसंबंधी ज्या काही सवयी आहेत त्या सवयींचं आपण जर पालन केलं तर आपण कावीळ या आजारापासून वाचू शकतो. त्यानंतर पुढचा रोग आहे अतिसार, ज्याला आपण हगवण असं सुद्धा म्हणतो. आता या रोगासाठी कारणीभूत घटक कुठला आहे बघा. विविध प्रकारचे जीवाणू यासाठी कारणीभूत असू शकतात किंवा विषाणू देखील या रोगासाठी कारणीभूत असू शकतात. इथे आपण शिगेला बॅसिलस, एंटामिबा हिस्टेरिका
ही वेगवेगळी कारकांची नावं बघू शकतो. प्रसाराचं माध्यम, दूषित अन्न आणि दूषित पाणी. लक्षणं, पोटदुखी आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण पाण्यासारखे पातळ जुलाब होणं आणि वारंवार होणं. मग टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? अन्न झाकून ठेवायचं, पाणी उकळून गाळून स्वच्छ करून प्यायचं, वैयक्तिक स्वच्छतेच्या ज्या काही सवयी आहेत त्या सवयी जोपासणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि इन केस हगवण झालीच म्हणजे अतिसाराचा जर आपल्या शरीरावर परिणाम होतोय, आपल्याला झाली आहे लागण असं जाणवत असेल तर त्यावर उत्तम उपाय म्हणजे जलसंजीवनी ORS घ्यायचं. ORS म्हणजे आपल्याला माहिती आहे विशिष्ट प्रमाणामध्ये आपण लिंबूचा रस, साखर, मीठ योग्य प्रमाणात घेतो, पाणी, हे सगळं एकत्र केल्यानंतर त्यापासून ORS म्हणजे जलसंजीवनी तयार होते. किंवा ORSचे रेडीमेड पॉकेटसुद्धा आपल्याला बाजारात उपलब्ध असतात. हे करणं मात्र अतिशय महत्त्वाचं आहे, कारण काय होतं शरीरातलं पाणी सगळं बाहेर टाकलं जातं, त्यामुळे ORS घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर पुढचा जो आजार आहे तो आहे पटकी, ज्याला आपण कॉलेरा असं म्हणतो. कारक जीवाणू आहे विब्रिओ कॉलेरी. माध्यम दूषित अन्न आणि दूषित पाणी. लक्षणं काय दिसतात या रोगाची बघूया. उलट्या, जुलाब, पोट दुखणं आणि पायात पेटके येणं. पायात पेटके येणं म्हणजे पायाला गोळे येणं आपण ज्याला म्हणतो तो प्रकार. मग आता होऊ नये, हा रोग होऊ नये म्हणून आपण काय करणार? स्वच्छता राखावी, मग ती वैयक्तिक असेल किंवा सार्वजनिक असेल. त्यानंतर उघड्यावरील म्हणजेच दूषित अन्नपदार्थ खाऊ नये, पाणी स्वच्छ उकळून गाळून प्यावं आणि कॉलेरा प्रतिबंधात्मक लस, रोगाची लागण होण्यापूर्वीच कॉलेरा प्रतिबंधक लससुद्धा आपण घेऊ शकतो. लस उपलब्ध आहे यासाठी. त्यानंतर आता आहे विषमज्वर. कारक जीवाणू साल्मोनेला टायफी. माध्यम दूषित अन्न आणि पाणी. लक्षणं भूक मंदावणं, भूक कमी होणं, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणं, अतिसार. आता बघा, अतिसार हे इथे एक आजाराचं किंवा रोगाचं लक्षण आहे, बरोबर आहे. 104 डिग्री फॅरेनहीटपर्यंत ताप येणं या रोगाचं हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. 104 डिग्री फॅरेनहीटपर्यंत ताप येते आणि पोटावर पुरळ उठतात. ठीक आहे. आता उपाय आपण काय करू शकतो यावर? प्रतिबंधात्मक उपाय काय करू शकतो? स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यायचं, लसीकरण करून घ्यायचं, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावायची, तसेच वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या योग्य सवयी लावून घेणं हे देखील आपल्या हातात आहे. बघा, ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये किंवा सगळ्याच कारणीभूत हे जे काही रोग आहेत, संक्रमण होणारे जे काही वेगवेगळे रोग आहेत, ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की दूषित अन्न आणि दूषित पाणी यांच्या माध्यमातून पसरणाऱ्या रोगांची संख्या देखील मोठी आहे. मग हे रोग टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? मोठ्या प्रमाणात रोग टाळण्यासाठी आपण वैयक्तिक स्वच्छता जोपासली पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक स्वच्छता म्हणजे आपला घर, आपलं परिसर स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्यानंतर ज्या काही इतर बाबी आहेत त्यामध्ये बाहेरचं उघड्यावरचं अन्नपदार्थ न खाणे, ह्या गोष्टी आपण करू शकतो. तसंच ज्या रोगांसाठी लस उपलब्ध आहे त्या रोगाची लागणच होऊ नये म्हणून आपण लस घेऊ शकतो, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत असू तर या गोष्टींचा, या रोगांचा आपल्याला संसर्ग होणार नाही. ठीक आहे. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो म्हणजे काय काय पाहिलं आपण आत्तापर्यंत बघा. आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय, रोगांचे विविध आधारावर वर्गीकरण आपण पाहिलं आणि काही संसर्गजन्य रोगांची कारक, संक्रमणाचं माध्यम, लक्षण आणि उपायसुद्धा आपण पाहिले. आत्तापर्यंत सगळा भाग लक्षात आला असेल अशी मी अपेक्षा करते. आता आजच्या भागापुरता स्वाध्याय काय आहे? अंत्रशोध, हिवताप, प्लेग, कुष्ठरोग आणि तुम्हाला शक्य होईल ते अशा विविध रोगांची माहिती मिळवा आणि आपण आत्तापर्यंत जसा तक्ता पाहिला तसा तक्ता त्याचा तयार करा. आणि दुसरं आपल्यासाठी एक आणखीन स्वाध्याय आहे. त्यात काय करायचं आपल्याला? कांजिण्या. सर्वसाधारणपणे मधल्या काही काळामध्ये कांजिण्याची फार मोठ्या प्रमाणात साथ आली होती पहा. मग कांजिण्या म्हणजे नक्की काय, त्याची काय कारणं होती, काय लक्षणं आहेत ही शोधायची आहेत. आणि पल्स पोलिओ मोहीम किंवा पल्स पोलिओ अभियान याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे?
माहिती गोळा करायची आहे. अशी अपेक्षा करते मी की तुम्ही हा स्वाध्याय कराल, अगदी योग्य पद्धतीने कराल आणि आत्तापर्यंतचा सरळ घटक तुम्हाला समजलेला असेल.